समाज पार्टीचे महाराष्ट्राचे महासचिव माननीय काळूरामजी चौधरी साहेब यांच्या प्रचारार्थ सर्वात प्रथम प्रभाग क्रमांक 13 ब चे उमेदवार लखन मिसाळ हे आपले मनोगत व्यक्त करतील। विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, रयतेचे राजश्री शिवाजीराजे भोसले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहू महाराज। या देशामध्ये जसं दोघा भावांना लग्न झाल्यानंतर एकत्र राहायला जमत नाही, या देशामध्ये 29 राज्य आहेत, 10 धर्म आहेत, 13,000 भाषा आहेत आणि 45 कोटी लोक आहेत। या 45 कोटी लोक 145 कोटी लोकसंख्या आहे आणि या 145 कोटी लोकसंख्या असलेल्या या भारतामध्ये या सर्वांना एकत्र बांधून ठेवण्याचं काम आपल्या भारतीय संविधानामध्ये करतं। दिस इज अ पॉवर ऑफ इंडियन कॉन्स्टिट्यूशन, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, माता रमाई, माता भीमाई, माता सावित्री, माता जिजाऊ या महापुरुषांना विनम्र अभिवादन करून येथे उपस्थित सर्व माझ्या समाज बांधवांना क्रांतिकारी जय भीम। बांधवांनो, बारामती नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक 2025 ची रणधुमाळी चालू आहे। त्याच्यामध्ये आपल्या प्रभागातील आमराईमधील आम्ही 4-5 जण उमेदवार आहे। आम्ही 4ही-5ही जण उमेदवार शिक्षित आहोत। आम्ही 4ही-5ही जण उमेदवार बोलणारे आहोत, बोलणारे आहोत। तुमचे कोणतेही प्रश्न असू द्या, तुमच्या कोणत्याही प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करणार आहे। तुम्ही फक्त आम्हाला काम करण्याची संधी द्या, तुम्ही आम्हाला काम करण्याची संधी द्या। तुमच्या प्रत्येक कामाचा आम्ही संधीचं सोनं करू। आणि बांधवांनो, इथं आम्ही बघत आहे, आम्ही पण येतच, मी पण इथला भीमनगरचाच आहे। भीमनगरचं सुहासनगरचं माझं चांगलं संबंध आहे, भीमनगरचं सुहासनगरचं माझं नातं आहे। पण बांधवांनो, तुम्हाला एक गोष्ट सांगतो, आज आपल्या आमराईकडे लय वेगळ्या प्रकारे बघितलं जातं। आमराई हा भाग रेड झोन मध्ये टाकलेला आहे। तुम्हाला लोन करायचं म्हणलं तरी आपल्याला लोन होत आहे, आमराईत होतं का? आपल्या आमराईत लोन होत नाही, आपल्याला ब्लॅकलिस्टला टाकलं जातं, आपली बदनामी केली जाते। त्यामुळे बांधवांना तुम्हाला सांगतोय, तुम्ही शिक्षित आहात, तुम्ही अडाणी नाही। बाबासाहेबांनी 17 ऑगस्ट 1935 ला तुम्हाला मताचा अधिकार दिला आहे। तो मताचा अधिकार तुम्ही 2 रुपयाच्या पैशासाठी विकू नका। तुमचं स्वाभिमानी मत तुमच्या स्वाभिमानी उमेदवाराला द्या। तो स्वाभिमानी उमेदवार तुमचं प्रत्येक काम असेल ते प्रत्येक काम तिथल्या अधिकारी, नगर परिषद मधल्या जेवढे लोक आहेत त्या प्रत्येक लोकांना बांधून ते तुमचं काम करून घेईल। माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरगा आहे, माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातील पोरगा चळवळीत काम करतो। मला पण माहिती आहे तिथं काय होतं, इथं काय होत नाही, कुठं काय होतं, कुठं काय चालतं, मला सगळ्या गोष्टी माहिती आहेत। पण बांधवांनो, मी तुम्हाला सांगतो, तुम्ही तुमचं मत बाबासाहेबांना द्या। बाबासाहेबांनी तुमच्यासाठी माझ्यासाठी जीवाचे 4-4 लेकरं मारलेत, तुमच्यासाठी माझ्यासाठी मारलेत। बाबासाहेबांनी, तुम्ही आत्ताची आपली गरीब पोरांचा विचार करते, बाबासाहेबांनी कधीच त्यांच्या लेकरा बाळांचा विचार केला नाही। बाबासाहेबांनी फक्त आणि फक्त या देशातल्या आणि या भारतातल्या या भारतीय बांधवांचा पूर्णपणे विचार करणारे एकच महामानव आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर। आणि त्या महामानवाचे आपण आणि त्यामुळे बांधवांनो, त्या महामानवाच्या आणि त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हत्तीच्या चिन्हावर निवडणूक लढलेले आहेत आणि आम्ही त्या बाबासाहेब ज्या हत्तीच्या चिन्हावर निवडणूक लढल्यात, आम्ही त्याच हत्तीच्या चिन्हावरची निवडणूक लढले। आम्ही उमेदवार आहे, आमचा तोच चिन्ह आहे हत्ती। त्यामुळे बांधवांनो, तुम्ही हत्तीच्या समोरील उमेदवारांना निवडून द्या। तुमचे जे असतील ते प्रश्न आम्ही मार्गी लावू। सुहासनगरचा एक प्रश्न मला माहिती आहे, सुहासनगर मधील ज्यावेळेस पाऊस पडतो त्यावेळेस पावसात पाणी येणं आतून भिंतीत जातं, बॅक साईडचा आका एरिया मला माहिती आहे, तिथलं आम्ही तुमचं जो काही प्रश्न असेल तो प्रत्येक प्रश्न सोडवू। बाबासाहेबांनी जे आम्हाला मताचा अधिकार दिलाय, तुम्हाला दिलाय, तो मताचा अधिकार तुम्ही योग्य रीते वापरा, योग्य उमेदवाराला तुम्ही निवडून द्या। बाबा एक तुम्हाला सांग, किसी नंगे को देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को नंगा देखकर नंगा होना ये गांधीवाद सिखाता है, किसी नंगे को नंगा देखकर सूट वोट मिलाना ये आंबेडकर वाद कहता है। त्यामुळे बांधवांनो, त्याच बाबासाहेबांच्या आम्ही लेकरं आहे, त्याच आम्ही सर्व महापुरुषांचे लेकरं आहे। तुमच्यासाठी तुमच्या जीवासाठी आम्ही आमच्या जीवाचं रान करू, तुमच्यासाठी प्रत्येक प्रश्न मांडू। माझ्याकडे धन नाही, माझ्याकडे धन नाही, धनशक्ती विरुद्ध जनशक्ती। मी सर्वसामान्य कुटुंबातला उमेदवार आहे। माझ्यासोबतच्या लढाईतलं तुम्हाला माहिती आहे कोण काय आहे कोण काय नाही।
मी नाही तुम्हाला काय देऊ शकत, माझ्याकडे तुम्हाला देण्यासारखं काय नाही. पण तुमच्या प्रभागातलं कुठलं सुद्धा काम, मी काय नगरसेवक आहे का? नगरसेवक नाही, मी पक्षाचं काम करतोय, राष्ट्रीय पार्टीचं काम करतोय. मी जर फोन केला ना तर ते शिव इथं भीमनगर मध्ये येऊन भीमनगर मधल्या कामांचं काम करतोय. एवढी या पक्षात ताकद आहे आणि एवढी या सर्वसामान्य कुटुंबातल्या पोराला घेतल्याची ताकद आहे. त्यामुळे बांधवांनो, ही लढाई धनशक्ती विरुद्ध जनशक्ती आहे. त्यामुळे बांधवांनो, तुम्ही ठरवायचं तुमच्यासाठी लढणारं कोण आहे, तुमच्यासाठी येणारं कोण आहे. तुमच्यासाठी कोणच येणार नाही, हे तुमच्यासाठी फक्त 5 दिवसच येणार आहे. तुमच्या इथं 5 दिवसानंतर तुम्हाला कोणच येणार नाही, कोणच विचारणार नाही. त्याच्या आधी आली का सुहासनगर मध्ये असं झालंय तसं झालंय, काय काय कारण आहेत, कोणच नाही आलं, कोणच येणार नाही. त्यामुळे बांधवांनो, तुम्हाला एवढंच माझं सांगणं असेल की तुम्ही योग्य उमेदवाराला मत द्या. आमच्यासारखी उच्च शिक्षित उमेदवार आहे, मी स्वतः ग्रॅज्युएट मुलगा आहे, हे सगळे वकील आहेत. मी पण पुढच्या वर्षी तुमच्यासाठी वकिलीची परीक्षा घेतोय. मी पण तुमच्यासोबत समाजाच्या प्रत्येक घटकासोबत माझी लढण्याची तयार आहे. त्यामुळे बांधवांना तुम्हाला आता एवढं सांगतो की तुम्ही योग्य उमेदवाराला मत द्या आणि तुमचं योग्य उमेदवाराला मत देऊन निवडून आणायचं काम कराय. एवढंच बोलून मी माझं भाषण थांबतो. जय भीम, जय भारत. धन्यवाद. यानंतर प्रभाग क्रमांक 14 चे उमेदवार संघमित्रा काळूराम चौधरी हे आपलं मनोगत व्यक्त करेल. जय भीम. प्रथमतः सर्व बहुजन महापुरुषांना अभिवादन. मी काय तुम्हाला नवीन नाहीये, मी इथंच जन्मलीये, इथंच राहते, इथंच वाढलीये. सुहासनगर आजूळ आहे माझं, माझी आजी इथं राहते. आणि तुमचे प्रश्न काय नवीन नाहीयेत मला. 15 दिवस मी पण तिथं राहिलेली आहे आणि मी ते जवळून अनुभवलेत. भारताचं सर्वोच्च न्याय म्हणजेच हे भारताचं संविधान म्हणतं, त्याच्यामधला आर्टिकल 21 म्हणतं एव्हरी पर्सन, प्रत्येक व्यक्तीला सन्मानानं जीवन जगण्याचा अधिकार आहे. राईट टू लाईफ विथ डिग्निटी. जेव्हा तुमचं हे घर पाडलं होतं, 7 वर्ष होती का तुम्हाला डिग्निटी? तुम्हाला बेवारसासारखं सोडलं होतं, तुम्हाला बघितलं सुद्धा नाही. पालताय बघितलं का? ती बी तिथंच होती, आम्ही बी तिथंच होतो, माझी आजी बी तिथंच होती आणि मी बघितलंय तुमचे हाल. बर तेव्हाच तर जाऊ द्या, अजून हाय का तुम्हाला डिग्निटी? ही जी गाजवतात ना की आम्ही घरकुल दिलं, आम्ही एवढे घरं दिली, एवढ्या लोकांना एवढे दिलं. तुम्हाला पाणी येतं का? किती वर्ष झालं ह्या बिल्डिंगला बनवून, पण अजून तुम्हाला पाणी येत नाही. ती घरं गळतात पावसात, त्या घरातनं गांडूळ निघतात, त्या घरातनं कॉक्रोच निघतात. आम्ही माणूस नाही का? आम्ही माणसं नाही का? तुम्ही बंगल्यात राहता, आमचं तर गरीबाचं घर आहे ना, आम्ही जगू नाही का तुमचीच घरं धरणार? आता तुम्हाला तुमच्या मताची किंमत करायची गरज आहे. तुम्हाला गरज आहे की तुमचं मत तुम्ही योग्य व्यक्तीला द्या, सुशिक्षित व्यक्तीला द्या. ते लोक येणार नाही. मी इथंच आहे, मी इथं येत राहणार आहे. मी नाते तुमची या नात्याने हक्काने मत मागतीये आणि त्याच नात्याने जर तुमची कामं केली नाही ना, त्याच नात्याने हक्काने तुम्ही मला भांडू शकता. आणि भांडायचं तुमचा हक्क आहे तो. त्या लोकशाहीने तुम्हाला राजा बनवलंय, मग राजासारखं जगा ना, जगा. तुम्ही राजा आहात आणि आम्ही तुमचे सेवक. आम्हाला भाग आहे तुमची कामं करणं. आम्ही घर भरण्यासाठी नाही झालो नगरसेवक किंवा नाही होणार नगरसेवक. आम्ही तुमचं काम करण्यासाठी, या जनतेची सेवा करण्यासाठी नगरपालिकेत जायचं म्हणतोय. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही मला आणि इथं बसलेल्या सर्वांना त्या काउन्सिल मध्ये पाठवायचंय. अरे सुशिक्षित लोकांना पाठवा ना तिथं, त्यांना कळल तिथं भांडायचंय, या जनतेसाठी भांडायचंय ज्यांनी आपल्याला त्यांचं मत दिलंय आणि आपल्यावर विश्वास दाखवलाय. त्यामुळं येणाऱ्या 20 तारखेला मला हत्ती समोर 3 पांढऱ्या मत पत्रिकेवरील क्रमांक 3 वरील हत्ती दाबून मला विजय करायचंय आणि रवींद्र दादाला नियामक पत्रिकेवरील 6 नंबरचं बटन दाबून त्याला विजय करायचंय. आणि जी गुलाबी पत्रिका आहे त्यावरती 5 नंबरला
त्यानंतर आमचे सहकारी अनिकेत भाऊ मोहिते हे आपलं मनोगत व्यक्त करतील. ठीक आहे. प्रभाग क्रमांक 14 चे आमचे उमेदवार रवींद्र सोनवणे हे आपलं मनोगत व्यक्त करतील. सर्वांना एक क्रांतिकारी जय भीम. हे माझं काही तेज नाहीये, पण मी फक्त थोडं तुम्हाला सांगण्यात आलेलो आहे की या ठिकाणी जी सुहासनगरची बिल्डिंग झालेली आहे त्याच्या भूमिपूजनला मी स्वतः इथं हजर होतो आणि त्यावेळेस आम्ही विरोध केला होता की ही बिल्डिंग होऊ नये. काही माझे त्यांची मी नावं घेत नाहीत, काही मेंबर होते, त्यांना पण मी त्यावेळेस सांगितलं होतं की बिल्डिंगचा आराखडा हा चुकीचा आहे. यासाठी आपण अपक्ष उमेदवार माननीय रवींद्र सोनवणे यांचं काम तुम्ही बघा. प्रबोधनगर या छोटासा एरिया आहे. प्रबोधनगर मध्ये टॉयलेट नव्हतं, त्या ठिकाणी टॉयलेट साठी जागा आणि सीओला भांडून त्या ठिकाणी टॉयलेट बसवलेलं आहे ते रवींद्र सोनवणेने. तसेच आता फाटा जे आहे तुम्हाला माहिती असेल त्या ठिकाणी 28 नंबरचा फाटा होता, त्या फाट्यावर लाईट मंजूर करून घेतलेले ते रवींद्र सोनवणे. रवींद्र सोनवणे हा छोटा कार्यकर्ता आहे, परंतु जर तुम्ही आपण भरघोस मताने त्याला निवडून दिलं तर त्या ठिकाणी तसेच या प्रभागातील तुमच्या काही अडीअडचणी असू द्या तो ठामपणे तुमच्या समोर सकाळी असो रात्री असो दिवसा असो या ठिकाणी तो उपस्थित राहील याची गवाही मी देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय भीम जय बुद्ध. उपस्थित सर्व मतदार बंधू भगिनी माता पिता आपणा सर्वांना प्रथमतः मानाचा जय भीम. प्रथमतः मी माझी ओळख करून देतो. मी रवींद्र प्रल्हाद सोनवणे 14 मधून ऑटो रिक्षा या चिन्हावर निवडणूक लढवत आहे. तुम्हाला चेहरा जरी नवीन असला तरी या ठिकाणी माझे बरेचसे नातेवाईक आहेत. समोर माझा भाऊ थांबलाय नितीन सोनवणे आणि रुपाली सोनवणे या ठिकाणी असतील उपस्थित. आता तर आजची ही जी आपली मीटिंग आहे ही येणाऱ्या 20 तारखेला जी नगर परिषदेची निवडणूक आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी आपण मीटिंग आयोजित केलेली आहे. या ठिकाणी आमचे मित्र सुनील चव्हाण देखील उपस्थित आहेत. आता बऱ्याचशा लोकांना माहिती नसेल चव्हाण साहेब, 7 वर्ष तुम्ही सगळे लोक मी स्टेडियमच्या आपलं प्रबोधनगर जिथं आहे तिथं मी राहिलाय. 7 वर्ष तुम्ही लोक तिथे राहिला होता त्या गाळ्यात. आमदार मला असं वाटतं की ह्याच्यापेक्षा त्या गाळ्यात यांची चांगली व्यवस्था होती. चव्हाण साहेब, ह्याच्यापेक्षा चांगली व्यवस्था तुम्ही गाळ्यात चांगलं जीवन जगत होता. कारण पाणी होतं, लाईट होती आणि कचरा वेळेवर उचलला जायचा. ह्याला घर म्हणत नाहीत, त्याला घर म्हणत नाहीत. आपण घर कशाला म्हणतो? तिथं तुम्हाला 10 वर्ष पाण्याची सोय सुद्धा करता येत नाही. मग तुम्ही लोकांनी हा प्रश्न इथून पाठीमागे जे नगरसेवक निवडून दिले होते त्यांना विचारला पाहिजे तुम्ही की बाबा आम्हाला पाणी का नाही मिळालं. आम्ही आता चव्हाण साहेब असतील कित्येक तरी वेळा हा माणूस तुमच्या पाण्यासाठी भांडलेला आहे, कित्येक वेळा हा माणूस भांडलेला आहे. पण जो माणूस तुम्ही नगरसेवक म्हणून पाठवला होता तो माणूस एकदाही तुमच्या पाण्यासाठी भांडला नाही. बारामती सारख्या महत्वाच्या ठिकाणी आणि आमराई जे आपण हरकत सिटी म्हणतो तिथे जर पाण्यासाठी सुद्धा जर संघर्ष करावा लागत असेल तर ह्याच्यापेक्षा दुर्दैवाची गोष्ट नाही. तुम्ही लोकांनी जर या ताईला आणि मला निवडून दिलं तर तुम्हाला 3 महिन्याच्या घरापर्यंत पाणी पोहोचेल. 3 महिन्याच्या कसं बसवायचं कसं आणून द्यायचं ते आम्हाला माहिती आहे. आणि या ठिकाणी आता या आमच्या महिला भगिनी आहेत त्यांना एक प्रश्न मला विचारायचा आहे. साडी घ्यायला जाता दुकानात जाताना किती प्रश्न विचारता होत्या दुकानदाराला? कलर राहील का, कापड टिकल का, त्याला गोळा येईल का? नगरसेवकाला का विचारत नाही तुला गोळा येईल का नाही? विचारता का कधी? साडी घ्यायला गेला तुम्ही साधी एक 10 प्रश्न त्या दुकानदाराला विचारता, तो दुकानदारी डोक्याला हात लावतो. त्याचा कलर जाईल का, ह्याला गोळा येईल का? मग तुम्ही 5 वर्ष तुमच्या आयुष्यातली महत्वाची आहेत. कधीतरी विचारा ना तुम्ही, आम्हालाही विचारा तुम्ही काय करणार आहे. आजपर्यंत तुम्ही लोकांनी काय केलंय आणि पुढे काय करणार आहे. तुम्ही महिला भगिनी या ठिकाणी बरेचशे आहेत.
तुम्ही जर मंडईला गेला भाजी आणायला, एखाद्या ठिकाणी जर तुम्ही काकडी घेतली आणि संध्याकाळी जेवताना जर ती काकडी कडू लागली, तर परत त्या बाईकडे तुम्ही काकडी घ्यायला जात नाही. जाता का परत? एकदा त्या बाईच्या ठिकाणची काकडी कडू लागली तर परत तुम्ही त्या ठिकाणी काकडी घ्यायला जात नाही. आणि मग 10-50 वर्ष ह्यांना का निवडून देताय तुम्ही? एकदा अनुभव आला ना तुम्हाला या लोकांचा, एकदा तुम्हाला एका विशिष्ट पक्षाचा अनुभव आला ना, ही लोक नाही काम करत आपली, मग तरी तुम्ही वारंवार का चुका करताय? त्या चुका आम्ही टाळल्या पाहिजेत. येणाऱ्या काळात तुम्ही दोघंही कायद्याचं शिक्षण घेणारे लोक आहेत, कायद्याचं शिक्षण घेणारे लोक आहेत. तुम्ही सुशिक्षित लोकांना त्या ठिकाणी पाठवून द्या. आता एवढी वाईट अवस्था, शिक्षणाचा कर सुद्धा भरता, अनिकेत शिक्षणाचा कर भरता. आता तुम्ही घरी जाऊन तुम्ही घरपट्टी चेक करायची. मी म्हणतो म्हणून विश्वास ठेवू नका. फक्त तुम्ही घरी जाऊन घरपट्टी चेक करा, त्याच्यात शिक्षणाचा कर असतो. कमीत कमी 200 रुपये तुम्ही नगर परिषदेला भरताय. तुम्ही लोकांनी कधी विचारलं का ह्या 200 रुपयाचं तुम्ही त्या सुविधा कधी जाऊन विचारलं का की बाबा आम्ही जे तुला वर्षाला 200 रुपये देतोय, ते 200 रुपये तू काय करतो? कमीत कमी 200 रुपये आपण देतो तिथं शिक्षणाचा कर. ते पैसे आपल्या पोरांवर ह्या लोकांनी खर्च करायचे असतात. आपण कधीच विचारत नाही त्यांना की बा आम्ही दिलेल्या पैशाचं तुम्ही काय करता. विचारलं पाहिजे की आम्ही जे शिक्षणाचा कर देतो ते तुम्ही काय करता. आम्ही जर उद्या तिथं निवडून गेलो तर पहिल्यांदा आम्ही ह्या ज्या आपल्या प्राथमिक शाळा आहेत नगर परिषदेच्या मालकीच्या, तिथं पहिल्यांदा आम्ही ज्या वर्षी आता जर या डिसेंबरला निवडणुका झाल्या 20 तारखेला, 21ला जर आम्ही दोघं निवडून गेलो, पुढच्या वर्षीपासून ज्या शैक्षणिक वर्ष चालू होईल त्या वर्षीपासून आम्ही इंग्लिश मीडियम चालू करून देणार आहे आपल्या या नगर परिषदेच्या शाळेत. शिकू दे ना आपली पोरं इंग्लिश मीडियम म्हणून. कारण येणाऱ्या काळात आता हे झालं इथपर्यंत ठीक आहे, मराठीचं शिक्षण ठीक होतं. आता येणाऱ्या काळात इंग्लिश शिवाय पर्याय नाही, हे तुम्ही लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. इंग्लिश मिडियमलाच आपला मुलगा पाहिजे. मग आपली जर परिस्थिती त्याला प्रायव्हेट स्कूलला शिकवण्याची नसेल तर आपण नगर परिषदेच्या माध्यमातून ती तुमच्यासाठी सुविधा उपलब्ध करून देऊ शकतो. म्हणून तुम्ही सुशिक्षित लोकांना तिथं पाठवा, जेणेकरून तुमच्या लेकरा बाळासाठी ती तिथं भांडतील. आणि राहिला प्रश्न रोजगाराचा, हे तुम्हा लोकांना माहिती नाही. तुम्हाला असं वाटतं की नगरसेवकाचं काम काही, त्यांना असं वाटतं लोकांना आपल्या की नगरसेवकाचं काम फक्त गटरी चेकअप झालेलं काढणं एवढंच आहे, आणि संडास चेकअप झालं एवढं ते काढणं एवढंच आहे. एवढंच काम नाही. जे आपली नगर परिषद ज्या पुस्तकावर चालते, महाराष्ट्र नगर परिषद नगरपंचायत औद्योगिक नागरी अधिनियम 1965, त्या पुस्तकावर आपली नगर परिषद चालते. त्यातलं कलम 49 सांगतो की आपली जर गरीब परिस्थिती असेल, ज्या नगरपालिकेच्या हद्दीतली लोक गरीब असतील, त्या लोकांची गरिबी दूर व्हायला, त्या लोकांना माणसासारखं जगायला व्यवसाय उपलब्ध करून द्यायची जबाबदारी सुद्धा काही प्रमाणात नगरपालिकेची आहे. हे आपल्याला माहिती नाही. त्याशिवाय आपल्याकडे देते ना आपण हात वाढ लावत असले की ती उठवायला लावतोय. एक तर तुम्ही आमच्यासाठी काही करा नाही, आम्ही कसं तरी पोट पाणी जगतोय, आमचं काहीतरी उद्योग व्यवसाय करतो, तर ती उठवायला येतात. म्हणून येणाऱ्या काळात काळूराम असेल, अनिकेत असेल, आम्ही असेल, जर आम्ही तिथं निवडून आलो तर आता इथं गार्डन होणार आहे आमदार, त्या ठिकाणी गार्डन होणार आहे. तिथं जर गार्डन झालं तर त्या ठिकाणी हॉकर झोन सुद्धा असावा, अशी आमची मागणी असणार आहे. कारण हॉकर झोन जर झाला तर आपल्याच लोकांना तिथं उद्योग व्यवसाय करता येईल. काही ना काही चालू करू ना आपणही, हातगाडी आपणही लावून देतो. पण त्यासाठी अधिकृतरित्या आपल्याला नगरपालिकेला भांडून हॉकर झोन त्या ठिकाणी आपल्याला करून घ्यावं लागेल. आणि ते हॉकर झोन करून घ्यायची समज जर कोणाच्यात असेल तर इथं आम्ही बसलो, हे आमच्यात आहे. तुम्ही जर दुसऱ्या एका विशिष्ट पक्षाच्या उमेदवाराला मतं दिली तर ती लोक उठ म्हणलं की उठणार आहेत आणि बस म्हणलं की बसणार आहेत. ती लोक तुमच्यासाठी भांडणार नाहीत. त्यांना देणं घेणंच नाही. हॉकर झोन काय, हॉकर झोन सुद्धा माहिती नाही त्यांना मराठीतून परत सांगावं लागतं हॉकर झोन म्हणजे काय, ती सुद्धा त्यांना माहिती नाही. म्हणून ती लोक काय तुमच्यासाठी भांडणार नाही. म्हणून एक पोट तिडकीने तुम्हाला सांगतो, जरी माझा चेहरा तुमच्यासाठी नवीन असेल तर हा माणूस 25-30 वर्ष झालं तुमच्यासाठी भांडतोय, काळूराम चौधरी. त्या माणसाकडे बघून तरी आम्हाला मतदान करा. जो माणूस 25-30 वर्ष झालं तुमच्यासाठी जागाडतोय, आज तुमची वेळ आली त्या माणसाच्या शब्दाला मान द्यायचे. म्हणून तुम्ही येणाऱ्या 20 तारखेला आपली संघमित्रता आहे, तिचं चिन्ह आहे हत्ती आणि माझं चिन्ह आहे ऑटो रिक्षा.
आणि आमदार साहेबांचं चिन्ह आहे हत्ती. 3 बटन तुम्हाला दाबायचे. आम्हाला बहुमताने विजयी करून त्या ठिकाणी पाठवा. बाकीचं आमच्याकडे सोडा. बाकीचं आम्ही जेवढं शक्य होईल आमच्या कुवतीच्या बाहेर जाऊन तुमच्यासाठी 5 वर्ष काय आमचं पुढील सगळं आयुष्य तुमच्यासाठी देऊ एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. यानंतर आमचे मित्र अनिकेत भाऊ मोहिते हे आपलं मनोगत व्यक्त करतील. जय भारत, जय संविधान. आता माझ्या अगोदर माझ्या या युवा कार्यकर्त्यांनी तुम्हाला विनंती केलेली आहे, तुम्हाला सगळ्या गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. माहिती काय आहे, लोकांनी काय केलेलं आहे, कसं केलेलं आहे. इथं बरीचशी लोक आमच्यापेक्षा मोठे आहेत. त्यांनी आमच्यापेक्षा जास्त निवडणुका बघितलेल्या आहेत. आमच्यापेक्षा जास्त लोकांची भाषणं ऐकलेली आहेत. आमच्यापेक्षा जास्त त्यांनी जाहीरनामा वाचलेले आहेत, पॉम्पलेट वाचलेले आहेत. ह्या लोकांच्या पॉम्पलेट बघितलेल्या आहेत. तुमच्यानंतर आम्ही या क्षेत्रामध्ये येऊन आम्हाला कळलं की हे दोन्ही पॉवर किती लबाड आहेत, किती छपरी आहेत आणि किती लाचार आहेत. विचार करा की याच्या प्रचाराच्या रिक्षा जर आल्या तर घरातला टीव्ही बंद करा, हातातलं काम सोडा. एखादं आपलं लेकरू कारवाई करत असेल तर त्याला शांत बसवा आणि ती प्रचाराची रिक्षा काय म्हणते ना ती नीट एकदा ऐका. काम करत आलोय, काम करत राहू, नीट ऐका. ती म्हणतात तुमचा कार्यक्रम करत आलोय आणि ह्या पुढे पण तुमचा कार्यक्रम करत राहू. या लबाड अजित पवाराचा नागरिकशाही सत्कार होता. या लबाड अजित पवारांनी बारामतीमध्ये, खोटारड्या अजित पवारांनी बारामतीमध्ये बोर्ड लावलं, महिलांना मोफत शिक्षण दिलं जातं. हे खरं आहे का? खरं आहे काही? तिथं कोणाला मोफत शिक्षण मिळेल का? का म्हणतो लबाड नाही? का तो चोर नाही? तुम्हाला वाटत असेल की ही तुमच्यातली लोक आहेत, रवींद्र आहे, संघमित्र आहे, यांनी तुम्हाला आता सांगितलं की तुम्ही आम्हाला का मतदान द्यायचंय. तर मी तुम्हाला सांगतो की तुमचं झालं गेलंय, तुमचं झालं गेलंय. तुम्हाला लय कष्ट करावं लागलं. अशीच ही लबाड पवार आली, तुमचा विकास करून जाऊ म्हणाली आणि तुम्हाला शेवटी कष्ट करावं लागलं. तुम्हालाच रस्ते उघडायला लावावं लागलं. तुम्हाला दवाखान्यासाठी रांगा लावावं लागल्या. उसनं पैसे घेऊन नवऱ्याची बायको, त्यांची लेकरं बरी करावी लागली. तुम्हालाच आठवड्याचा हप्ता काढावं लागलं आणि तुम्हालाच ते हप्ता फेडावं लागलं. या लबाड पवारांनी कितीतरी वर्ष येऊन तुम्हाला सांगितलं की बारामतीचा विकास आम्ही करू, आम्ही भारी विकास करू. मला सांगा रवींद्र, या घरांचा लय मोठा इतिहास आहे. ह्या घराच्या प्लॅनिंग मध्ये जे लाभार्थी आहेत, तुम्हाला कधी त्यांनी विचारलं का की घर कसं करायचं? कुठली एखादी वस्तू घ्यायची असेल, आता रवींद्रांनी सांगितलं साडी घ्यायची असेल, साडीसाठी जर एवढी चौकशी करत असाल तर ही घर आहे, त्याच्यात आपली पोरं राहणार आहेत, आपलं त्याच्यामध्ये भविष्य, आपण त्याच्यामध्ये आपलं अख्खं आयुष्य घालवणार आहे. तुम्हाला त्यांनी विचारात घेतलं का की घर आतमधलं कसं असावं, कुठं किचन असावं, कुठं संडास असावं, कुठं बाथरूम असावं, कुठं तुमचं बेडरूम असावं, कुठं तुमचं हॉल असावा आणि तुमच्या घराच्या आजूबाजूचं ऍटमॉस्फिअर कसं असावं. तुम्हाला काय जर वृद्ध महिला असतील तर त्यांच्या असणारच. आता सगळ्यांच्या घरात म्हातारे आहे, ते लहान लेकर आहे, ते लहान वृद्ध लोक खाली कशी येणार जर वर खोली असेल, त्यांची काय सोय केलेली आहे. हे सगळं करत असताना तुम्हाला त्यांनी विचारात घेतलं का? 1% तुम्हाला त्यांनी विचारात घेतलं नाही. प्लॅन कुठनं तरी मुंबईवरनं करून आला, कुठली तरी योजना आणली आणि त्या योजनेच्या माध्यमातून तुमचं घर बांधायच्या नावावर ह्या चोरांनी स्वतःचं किस्सं भरलं, ह्याच्यातलं कमिशन खाल्लं, ह्याच्यातला मलिदा खाल्ला. हे काम त्यांनी तुमच्या नावावर जो विकास केला जातो त्याच्यामध्ये त्यांना ही कामं करता असतात. माझ्या आया बहिणींनो आणि माझ्या भावांनो, ही
रात्रीची जर आपल्या एरियातनं लाईट गेल्यावर फिरली तर चमकतेल एवढी गोरी माणसं आहे ती, हातापाया पडते येणारी. ही तुमच्या पाया पडायला काय येते, काय येते ती, याचा जरा विचार करा. ही पवार फॅमिली लँड क्रुझर मध्ये फिरणारी, लँड क्रुझर मध्ये कितीतरी म्हणजे कितीतरी कोटीची गाडी, ते तसल्या गाडीतनं कधीही न उतरणारी ही पवार फॅमिली. ही पवार फॅमिली रस्त्यावर फिरती, हात जोडत फिरती. मी 7वा हात जोडत फिरतोय ते जेठालाल, कधी शोरूमच्या बाहेर येत नाही. तो फिरतोय हात जोडत, तुम्हाला मत मागत भिकाऱ्यासारखा तुमच्यापाशी तुम्ही म्हणतोय की मत द्या मला तुमचा विकास करायचा आहे. तो माणूस म्हणतोय मला तुमचं प्रतिनिधित्व करायचंय, तुमच्या विकासासाठी मला भांडायचंय. विचार करा ही लोक का म्हणतात. तर मी तुम्हाला सांगतो बांधवांनो, तुम्हाला निवडणुकीच्या काळात 1000, 2000, 5000 लईतले 5000 देऊन केंद्राचा निधी, राज्याचा निधी, सामाजिक न्याय विभागाचा निधी, महिला व बालविकास निधी, अनेक प्रकारे नगरपालिकेत पैसे येतात आणि ती येतात कोटीच्या घरात, ती कोटीच्या घरात पैसे येतात. त्यामुळं निवडणुकीच्या टायमात तुम्हाला 500,000 देऊन तिथं कोट रुपयाचा गोळ करून आपली किस भरायची आणि तुमच्या माझ्या विकासाचा निधी खायचा आणि ह्या लबाडीवर बायका पोरं जगवायची, हीच ह्या लोकांनी आजपर्यंत करत आलेले आहेत. त्यामुळे मी ह्या लबाडांना, या पवार फॅमिलीला चोर आणि लबाड म्हणतो. कारण ही तुमचे पैसे आहेत, तुमच्या विकासाचे पैसे आहेत. आणि दुसरी गोष्ट रवींद्र, की दलित वस्तीचा जो निधी येतो विशेष तुमच्यासाठी खर्च करण्यासाठी किंवा एकंदरीत नगरपालिकेचा जो निधी आहे त्याच्यामध्ये 25% निधी हा या लोकांच्या विकासासाठी खर्च करायचा आहे, कम्पन्सेशन आहे. मग तुमच्यासाठी जी अनुसूचित जाती जमातीची जर संख्या बघितली एकंदरीत बारामतीची, तर मला वाटतं 30,000च्या आतमध्ये असेल बारामती शहरातली. जर 125 कोटी रुपये आले बारामतीला, तर ह्या 30,000 लोकांसाठी किती रुपये यायला पाहिजेत यांच्या विकासासाठी. तरी बी आज जरी गॅस आला असेल तर मला माहिती आहे, आम्ही बघतो की अनेक लोकांच्या घरात इष्टो आहे, काही काहींच्या घरात चुलीवर स्वयंपाक आहे. लय आपदा आहे, लय भयंकर आपदा आहे. आणि मी अनेक लोकांना सांगतो, मी अनेक बाहेर गेल्यावरती ज्यावेळेस भाषण करत असतो त्यावेळेस सांगतो की उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा जरी तुमच्यासाठी वेगळा असेल, जरी तुमच्यासाठी चांगला असेल, तर ही थंडी आमच्यासाठी जीव घेणे, हा उन्हाळा सुद्धा आमच्यासाठी जीव घेणं आहे. आमच्या वृद्ध, आमचे लहान लेकरं ह्यांच्यासाठी वेगळं आहे. हा पावसाळा सुद्धा आमच्यासाठी वेगळा आहे. आमच्या आया बहिणी, आमच्या म्हाताऱ्या बायका रस्त्यावरती भाजी विक्री करत असताना, नगरपालिकेची पावती त्यांच्याकडनं घेत असताना छत्री घेऊन बसावी लागते, तळवट घेऊन बसावं लागतं. जोपर्यंत दिवसभर धंदा करत नाही तोपर्यंत घरात लहान लेकरांच्या अन्नाची सोय होत नाही. ही आमची परिस्थिती आहे. अशी आमची परिस्थिती असताना बारामतीमध्ये अजित पवार सारखी लबाड लोक येतात आणि सांगतात बारामतीचा विकास झालाय. तर बारामतीचा विकास, ज्यांचा विकास झाला असेल त्यांनी म्हणावं झालाय, पण तुमचा माझा नाही ना झाला. ज्यांचा झाला त्यांनी म्हणावं झालंय, पण तुमचा माझा झालेला नाही. इथंच एक गेल्या वेळेस या निवडणुकीच्या काळामध्ये सभा झाली, राष्ट्रवादीची सभा झाली आणि त्या सभेमध्ये एक जण कसबतला एक जण इथं येऊन म्हणला की तुम्हाला मिसगाड करायला काही लोक येतील, दादांनी रस्ता केलाय, दादांनी घरं बांधून दिले, दादांनी हे केलं ती केलं आणि आमच्यासारखी लोक मिसगाड करायला तुम्हाला येतात. आम्ही तुम्हाला सांगतो की मी जेवढं सांगितलं, रवींद्रांनी जेवढं सांगितलं, ते आमच्या संघमित्रांनी जेवढं तुम्हाला आतापर्यंत सांगितलं, त्यातली एक गोष्ट सुद्धा खोटी नाही किंवा तुम्हाला मिसगाईड करायचं नाही किंवा तुमच्या नावावरती तिथं जाऊन आम्हाला कोट रुपये खायचं नाही. हे खायचं आहे कोणाला, ह्याच्यात गोळ कोणाला करायचंय, या आपल्याच लोकांना. मग त्याच्यासाठी तुमच्या विकासाचे पैसे, तुमचे पैसे खायसाठी तुमच्यातला एक शांत बसणारा तो बुरामत देखो, बुरामत सुनून, बुरामत कहो, ही जी 3 माकडं आहेत ती 3 माकडं त्यांना लागतात. ती 3 माकडं तुम्हाला त्यांना लागतात. बारामती नगर परिषदेने तुमच्या अन्न, वस्त्र, निवारा, आरोग्य आणि शिक्षणाची सोय केली पाहिजे. जननी शिशु योजना आहे, त्या जननी शिशु योजनेमध्ये जर महिलेची डिलिव्हरी होत असेल तर तिच्या सगळ्या लागणाऱ्या ज्या ऍक्सेसरीज आहेत त्याची सोय त्या योजनेमध्ये करायची. पण मी तुम्हाला सांगतो चॅलेंज करून, एकालाही ब्लड भेटलं नसेल, रक्त घ्यायसाठी तुम्हाला बाहेर लावतात. हे सर्व उपचार रुग्णालय इथला भास्कर दामोदर भीमनगर मधला आणि मी
आम्ही हे उपचार सुरू केलेत. इथले डॉक्टर जे आज लबाड राष्ट्रवादीचा प्रचार करतात ना डॉक्टर, ती लबाड सगळी पवारांपाशी गेली आणि ह्या पवारांना सांगितलं जरी सरकारी हॉस्पिटलमध्ये फुकट जर हे सगळ्या लोकांना भेटायला लागलं तर आमचं दवाखाना कशी चालणार. म्हणून ही इथली डॉक्टर पवारांपाशी गेली आणि ती काय म्हणली की ह्या लोकांना जर तुम्ही सगळं फुकट द्यायला लागला तर आमचं दवाखाना चालणार कशी. म्हणून त्यांनी ते सगळं बंद केलं होतं. त्या सगळ्या गोष्टी तुमच्यासाठी आमचे म्हणजे आम्ही आपलं जरी घरात शेजारी घर असलं भांड्याला लागलं, तुमची माझी किती भांडणं झाली, किती वाद असला आपल्यात आपला माणूस मेल्यावर शेजारच्याच माणसाला वाईट वाटतं. त्यामुळे तुमच्याबद्दल तुमची जी चोरी होती आणि ही चोरी करणारी जी लबाड फॅमिली आहे, चोर फॅमिली आहे, ती जी तुमच्या विकासाचे पैसे चोरतात ती बघून आम्हाला लय वाईट वाटतं की आमच्या लोकांच्या विकासाचे पैसे आमच्या लोकांच्या विकासासाठी त्यांच्या अन्नाची, वस्त्राची, निवाराची आणि त्यांच्या शिक्षणाची सोय करण्यासाठी जे पैसे येतात ती पैसे आमच्या लोकांना न देता त्यांची ही बेकार अवस्था करणारे त्याला कारणीभूत एकमेव ही लबाड पवार असणारे या पवारांच्या विरोधात दंड तोडून बंद करण्यासाठी आम्ही ही सगळीजण ही लहान लहान पोरं तुमच्या समोर आज तुमची विनंती करत आहेत तुम्हाला की आम्हाला त्या काउन्सिल मध्ये पाठवा. जर आपल्या या सोसायटीची बैठक झाली, जर घरातली बाई काम करत असेल तर घरातल्या पुरुषाला सांगते की खाली जा तिथं सांग आपलं मत तिथं मांड. तर तुम्ही ह्या बाहेर न आलेल्या लोकांना कसं समजता की हे तुमच्यासाठी तिथं भांडते जाऊ. तुमच्या दुःखाला वाचा फोडायची असेल तर तुम्हाला एकदा बोलावं लागेल. तुमचा माणूस तिथं पाहिजे की ज्याला तुमच्या बोटाला जर सुई टोचली तर त्याला सुद्धा वाटलं पाहिजे की काय आमच्या माणसाला वेदना होत्यात. तुमच्यासाठी तुमच्या दवाखान्याच्या सोयीसाठी त्यांनी भांडलं पाहिजे. त्याच्यासाठी आपला माणूस लागतो, तळमळीचा माणूस लागतो. पण आपल्यातली बुरामत देखो, बुरामत सुनन, बुरामत कहो मन अशी असणारी ही माकडं तिथे नेऊन बसवली जातात आणि ही लोक जेव्हा तुमचे पैसे चोरले जातात, तुमचे पैसे चोरून ही पवार ज्यावेळेस त्यांची चौथी पिढी कोट रुपयाच्या गाड्यामध्ये फिरवती त्यावेळेस सुद्धा ही माकडं गप्प बसतात. त्यावेळेस सुद्धा या माकडांना तुमची दया माया येत नाही. त्यावेळेस ज्यावेळेस एखादी म्हातारी बाई या वरणाखाली पाणी भरायला येत असेल त्यावेळेस सुद्धा ह्या बुरामत सुनून बुरामत कहो या माकडांना तुमच्याबद्दल काही वाईट वाटत नाही. ज्यावेळेस सगळी लहान पोरं एखादा संसर्गजन्य आजार आला तर सरसकट सगळी लहान लेकरं आजारी पडतात त्यावेळेस सुद्धा या माकडांना तुमच्याबद्दल अजिबात काही वाटत नाही. एक माणूस म्हणून जर ह्या लहान लेकरांची अवस्था बघितली, 5 नंबर 7 नंबर शाळेत शिकायला इथली पोरं असतील, एकही पोरं चांगल्या शाळेत नसेल, ही आमची अवस्था असेल. त्यावेळेस सुद्धा ज्यावेळेस आपल्या थंडीमध्ये आपली पोरं बिगर स्वेटरची या राज्य सरकारकडे आता आपण पाठपुरावा करतोय की थंडीत स्वेटरच नाही तर पावसाळ्यात तुम्ही रेनकोट पण दिलं पाहिजे आणि उन्हाळ्यात छत्री पण दिली पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही मांडतोय. महात्मा फुले जन आरोग्य योजना ही सरसकट सगळ्यांना आहे, पण ही योजना इथल्या लबाड डॉक्टरांमुळे राबवली जात नव्हती. तुम्हाला फुकट उपचार मिळेल 5 लाखापर्यंत म्हणून ही लबाड पवारांपाशी इथली लबाड डॉक्टर गेली आणि त्यांनी सांगितलं की ही योजना जरी गेली तरी हरकाठी करा. त्या गुलाबी चिठ्ठी मिळते, त्यात औषधं सुद्धा फुकट मिळतात, ती औषधं सुद्धा तुमची बंद केली. कारण त्या लबाड डॉक्टरांचे धंदे कसे चालणार. तुम्हाला जर 5-5 लाख रुपयाचं जर सगळं मिळायला लागलं तर ह्या लोकांचे दवाखाने चालणार कसे. म्हणून ही लोक लबाड लोकांपाशी गेली. त्या लबाड लोकांनी या योजनांची अडवणूक केली आणि आम्ही प्रांत ऑफिसच्या बाहेर त्या महात्मा फुले जन आरोग्य योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी व्हावी म्हणून तुमची दया आलेली आम्ही माणसं तिथं कोण पवाराचं, सातवाचं, त्या गुजराचं यांचा कोण माणूस तिथं बसला नव्हता. एकही माणूस हे बोलणार नाही, एकही लबाड हे तुम्हाला सांगणार नाही की हे असं झालं होतं. त्याच्यासाठी आम्ही बसलो, आम्ही मोर्चे केले, आम्ही उपोषण केलं, पुण्यापर्यंत वाढलं, मुंबईपर्यंत वाढलं आणि ती योजना नीट करून आणली. योजनांचा पाऊस, योजनांचा बळीमार सांगणारी लोकांना एकदा प्रश्न करून विचारा की ही योजना कुठे, ही योजना कुठे. आणि मग तुमची माझी या गरिबांची तोंड बंद करण्यासाठी लाडक्या बहिणीची योजना आणली जाते. पण लाडक्या बहिणीची योजना आणत असताना हे लबाड लोक अनेक योजना बंद करतात आणि अनेक योजनांमध्ये आडकाठी करतात. कुठाचे पैसे कुठं तर कोणाचे पैसे कुठं. त्यांच्या डोक्याला एवढा त्रास झालाय की आता लाडकी बहीण सुद्धा वेळेत लाडकी बहीण व्हाय नाही, महिन्याला लाडकी बहीण सुद्धा लाडकी बहीण व्हाय नाही. तिथे त्या लाडक्या बहिणीत शुक्रवारचं, गुरुवारचं, रविवारचं हात तरी जायचं बचत गटाचं. जायचं का नाही, जायचं का नाही. बचत गटावर जगणारे आपण माणसं आणि आपला विकास
तुमच्यासाठी यांची एवढी धावपळ एवढी घालमेल चालली एवढी त्यांच्या जीवाची लगबगी करून घेतात 4-4 दिवस होती अशीच म्हणली होती की दादानी एवढं केलं ह्याव केलं तेवढं केलं आणि अशीच नंतर तुम्हाला निवडून आल्याच्या नंतर परत ती तोंड दाखवायला आलेलं नाही पण माझं म्हणणं आहे की तुम्ही ही बुरामत देखो बुरामत सुनो बुरामत कहो ही जी माकडं आहेत ही माकडं हो का आणि चांगल्या बोलणाऱ्या माणसाला ज्याला तुमचं दुःख दिसतं त्या बघणाऱ्या माणसाला ज्याला तुमच्या किंचाळ्या ज्याला तुम्ही हात दिलेले ऐका येते त्या माणसाला जो तुमच्यासाठी बोलतो त्या माणसाला तुम्ही निवडून द्यावं या रवींद्रला तुम्ही निवडून द्यावं संघमित्राला तुम्ही निवडून द्यावं या दोघांना कसं पळवून टर्न करून घ्यायचं आज जरी आणि मी तुम्हाला एक लय महत्वाची गोष्ट सांगतो जरी तुम्ही यांना नाही निवडून दिलं तरी सुद्धा हेच तुमच्यासाठी पाडणार आहे हे काय अशी म्हणून जाणार नाहीत किंवा मी असं इथं लय मोठं भाषण करून जाणार नाही मी सुद्धा तुमच्यासाठी लढणार आहे पण आम्ही राज्य लेवलला लढत असतो सामाजिक न्यायाचा विषय सांगतो 2 मिनिटात संपवतो पोलीस स्टेशनचा विषय सांगतो एकसारखेच गुन्हे जर अमराईतला जर फिर्यादी असला तर त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलतात अमराईतला जर फिर्यादी असला तर त्याला पोलीस स्टेशनच्या बाहेर हाकलतात अमराईतला जर आरोपी असला तो जर पळून गेला तर त्याच्या आई बापाला पोलीस स्टेशनला नेऊन बसवतात बोलवतात चौकशीला येतात 10 वेळा येतात एकसारखे हॉस्पिटल आहेत आपल्या बारामतीमध्ये पण फक्त आपल्या अमराईतली अनुसूचित जाती जमाती आणि आपल्या मायनॉरिटी मुसलमानांची पोरं तडीपार केलेत एकसारखे गुन्हेगार इथं एमआयडीसीत सुद्धा आहेत त्यांना तडीपार केलं नाही आपल्या पोरांना तडीपार केले आपल्या लोकांचे 889 खून झाले महाराष्ट्रामध्ये त्याच्यामध्ये पुणे जिल्ह्यात 111 खून आपल्या लोकांचे आहेत आणि त्या पुणे जिल्ह्यातल्या बारामतीमध्ये सगळ्यात जास्त अॅट्रॉसिटीचे गुन्हे बारामतीमध्ये सगळ्यात जास्त आणि कुठेही सामाजिक नाही कुठे आपल्याला नाही पोलीस स्टेशनला गेलं तरी आपल्याला इज्जत नाही कुठं आलंय पहिल्यांदा विचारतात अमरावतीला आलंय बस तिथं पाठीमागं का तुमच्या बापाचं पोलीस स्टेशन आहे काय आम्ही काय माणसं नाही काय ही गुरमी तुमच्या जर यायची असेल तुम्ही लोकांनी स्वतःला तुम्ही गुलाम करून ठेवलेलं आहे ज्या देशातले लोक आपल्या हक्क अधिकार ज्यांना माहित नसतात ना त्या देशातल्या राजकारणी लोक जनतेप्रती उत्तरदायित्व नसतात तुम्हाला भीती वाटते की मेल्यानंतर सरकारी ह्याच्यात आम्हाला जायचं मिळतं का काय अशी आपली परिस्थिती आलेली आहे आणि भीतीपोटी मतदान करू नका एकाच निवडणुकीला ह्या रवींद्र सोनवणेला आणि ह्या संघमित्राला निवडून द्या तुमचं होतच नव्हतं जर नाही केलं तर अशीच सभा घ्या ना असंच आमचा फोटो लावून त्या फोटोला चपली द्या ना आम्ही जर तुमची कामं नाही केली तर आज मी काय एवढं जबाबदारी सांगतो की हिला म्हणलं तर कोणीच तुमच्यासाठी विवळलेलं नाही ना पवार विवळत ही सुप्रिया सुळे आज सांगते योगेंद्र पवार ज्याला आज आपल्याबद्दल माया यायला लागली ती सुप्रिया सुळेचा लोकसभेचा मतदारसंघ आहे मग ही राज्यभर खड्डेदाट फिरत होती त्यावेळेस मी हिला फेसबुकवर विचारलं होतं की आमच्या बाया उघड्यावर हागायला जातात त्या एका गोबरोबर येऊन सेल्फी काढना का हिथं आमच्या बायांना उघड्यावर हागावं लागतंय का तुमच्या बाया आमच्या बाया नाहीत का आमच्या आई बहिणींना आवरू नये का आमची गरीब आहे म्हणून तिला इज्जत आवरू नका इथल्याच सुहासनगर मधले आपली एक मावशी आहे तिला त्या सचिन सातवणीचा अपमान केला होता तर आपण मंडळ अख्खी बंद केली होती अख्खी लोक आली होती त्यांची फक्त मी आणि आमदार काळूराम चौधरी साहेब आणि आपला विकी कुठे गेला तो एकीचा तर जीव पण नाही पण ती पोरग सुद्धा त्या मावशीसाठी थांबलं होतं आम्ही मंडळ बंद केली होती ओट्यासाठी सुद्धा आम्ही बांधलो होतो ज्यावेळेस आम्ही बांधतो त्यावेळेस ही माकडं पुढे केली जातात आणि तुमचा निलाव केला जातो बांधवांनो आमच्याबद्दल अपप्रचार केला जातो पण तुम्हाला सगळं कळतंय त्यामुळे मी तुम्हाला सांगतो मी तुम्हाला मताची भीक मागायला आलो मी तुम्हाला अजिबात म्हणणार नाही की आम्हालाच द्या पण एकदा तरी खरं खोटं बघा एकदा तरी विचार करा तुमच्यासाठी नका करू आपलं झालं आता विषय संपलाय आपला आता थोड्या वर्षातच कॅन्सर कळणार आहे सगळ्यांना कॅन्सर व्हायला लागलाय ताप आला थंडी आला खोकला आला तरी रिपोर्ट काढला की कॅन्सर आहे कॅन्सर कॅपिटल झालं आपलं भारत कॅन्सर कॅपिटल झालं आपलं भारत आणि सगळ्यात जास्त पोल्युटेड एरियांमध्ये आपण राहतो की जिथलं इन्व्हायरमेंटल धोक्याचं आहे एक घर एक झाड हा कायदा आहे 7 प्रकारची झाडं जर तोडली तर त्याच्यावरती 302 सारखा गुन्हा दाखल होतो कुठे झाड किती घर आहेत किती झाड आहेत मोजा की घरं मोजा झाडं मोजा आहेत का आणि जर आम्ही तिथं प्रश्न मांडायला गेलो तर ही लढाई आपली ती लोक म्हणतात की आपली लोकच बेकार आहेत आणि मग आमची लोक बेकार आहेत ना मग कशाला आता मत मागायला बेकार माणसांपासून कशाला येतात आहे ना आमची बेकार लोकांची आम्ही बेकार म्हटलं मी तिथं मी तसंच आहे नगरपालिकेत गेलो तरी
आम्ही पवारांच्या तुकड्यावर जगत नाही, म्हणून पवारांना खुल्या प्रश्न विचारतो, असले प्रश्न विचारतो की पवारांच्या पायाखालची जमीन हलती आणि मग पवार बुरामत देखो बुरामत सुनन बुरामत कहो चुपचाप पैसे छापवाल्या लोकांना आमच्या पुढे करतात. त्यामुळे चुपचाप हाती छाप आणि चुपचापच नाही तर तुम्ही खुल्या हाती छापा, 1च वर्ष छापून दाखवा, नंतर तुमच्या नाही ना तुमच्या पायातच त्यांना पडायला लावलं, तुमची चांगली कामं करून घेतली. आपलं त्यांचं काही वळ नाही, अजित पवारचं काही माझं बांधाला बांधलाय, पण माझ्या लोकांचे पैसे खाणार तो चोर आहे, आमच्या विकासाचे पैसे खाणार तो खाऊन तो परत तुमचा विकास करतो असं म्हणणार तो लबाड माणूस आहे. त्यामुळे ह्या लबाडांच्या भूलथापांना बळी पडू नका आणि बुरामत देखो बुरामत सोनन बुरामत कहो असली जी 3 माकडे आपल्या समाजातली जी येणार आहेत तुम्हाला सांगायला, त्यांचं पण ऐकू नका आणि आमचं पण ऐकू नका. खरी परिस्थिती बघा काय, खऱ्याच्या बाजूने उभा राहा. जोपर्यंत तुम्ही खऱ्याच्या बाजूने उभा राहणार नाही तोपर्यंत नियती सुद्धा तुम्हाला माफ करणार नाही. असंच तुम्ही जे दुःख दारिद्र्य भोगत आलेलं आहे आपल्या पोरांना सुद्धा तीच भोगावं लागेल आणि हे जर व्हायचं नसेल तर तुम्हाला एकाच निवडणुकीला या खऱ्याच्या बाजूने उभा राहावं लागेल. एवढंच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. हा बरं, 2,000 रुपयावरती मतं विकणारे आपल्या समाजाचे माणसं ह्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आपले बाबासाहेबांनी ह्याच्याबद्दल लय भारी सांगितलंय, लय भारी प्रश्न विचारलाय सागर रणदिवेंनी, संदीप रणदिवेंनी. तो माझा सहकारीच आहे, चळवळीतला कार्यकर्ता आहे. बाबासाहेब ह्याच्याबद्दल असं म्हणतात, कुठले बाबासाहेब की ज्यांनी इथल्या सगळ्याच जाती धर्माच्या लोकांना मताचा अधिकार दिला, ते बाबासाहेब म्हणतात की आपलं मत विकणं म्हणजे आई बहिणीची इज्जत आबरू विकल्यासारखं आहे. आपलं मत विकणं म्हणजे आई बहिणीची इज्जत आबरू विकल्यासारखं आहे. मताचा अधिकार हा तुम्हाला राजा बनण्यासाठी दिलेला आहे. मताचा अधिकार ह्या पवारांना लबाडांना देऊन भिकारी बनू नका. आई शपथ सांगतो, भिकारी बनू नका. लय मताचा म्हणजे लय अमूल्य असा मताचा अधिकार आहे, आता लय कष्टाने बाबासाहेबांनी तुम्हाला मिळवून दिलेला आहे. मताचा अधिकार ह्या चोरांना देऊन त्यांना अजून तुमच्या विकासाचा निधी आलेला तुमच्या विकासासाठी आलेला निधी पळवून नेण्यासाठी त्यांच्या चोरीत सहभागी होऊ नका. अजिबात मत विकू नका. जर मत विकणं आई बहिणीची इज्जत आबरू विकण्यासारखं असेल तर आमराई दाखवून देईल की आम्ही आमच्या आई बहिणीची इज्जत आबरू अजिबात विकणार नाही. यानंतर महाराष्ट्राचा बुलंद आवाज माननीय काळूरामजी चौधरी साहेब हे आपलं मनोगत व्यक्त करतील. महादारुणी तथागत भगवान गौतम बुद्ध, कुलवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज या देशाचे खरे राष्ट्रपिता महात्मा ज्योतिबा फुले, आरक्षणाचे जनक राजश्री शाहूजी महाराज, ज्यांनी आंधळ्याला डोळं, बहिऱ्याला कान, मुक्याला वाचा, गांधीला जीवदान आणि तुम्हाला आणि मला दिलं या देशाचं सर्वोच्च संविधान. ते भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार विश्वरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. जी जात जी जमात रेल्वे गाडीत बसली नव्हती त्या जातीला त्या जमातीला लाल दिव्याच्या गाडीत बसवणारे वर्तमान युगातील बहुजन महापुरुष बहुजन नायक मान्यवर कांशीरामजी 15 ऑगस्ट 1947 ला ते स्वतंत्र झाल्यानंतर त्याच्या दुसऱ्याच दिवशी शाहीर अमर शेखला बरोबर घेऊन मुंबईमध्ये विराट मोर्चा काढणारे आणि त्या मोर्चात ही भीमगर्जना करणारे की ये आजादी झूठी है और देश की जनता भूकी है असं म्हणणारे स्वतंत्र भारतातील पहिले विद्रोही साहित्य रत्न अण्णाभाऊ साठे, माता जिजाऊ, माता भीमाई, माता रमाई, माता सावित्रीमाई, माता अहिल्यादेवी होळकर या बहुजन महापुरुषांना प्रथमतः त्रिवार अभिवादन करून या नगर परिषदेच्या प्रचार सभेला या ठिकाणी उपस्थित असणारे अनिकेत मोहिते या 12चे उमेदवार पूजा गणेश आयवळे शिर्के, 13च्या पायल सुनील चव्हाण, संघमित्रा काळूराम चौधरी आणि 14 रवींद्र प्रल्हाद सोनवणे आणि मी दादाचा बारका भाऊ गुलाबी जॅकेट. मी नगराध्यक्ष पदासाठी उभा आहे. अख्खं गाव माझा प्रचार करतय, अख्खं गाव प्रचार करतय, अख्खं गाव म्हणतंय चुपचाप हाती छाप. का असं म्हणतंय गाव? गावाला माहित आहे
जेवढी उमेदवार उभा आहेत त्याच्यात जर फोन केला तर सगळ्यात पहिला काळूराम येणार आहे. का काळूराम येणार आहे? कारण काळूराम इथल्या व्यवस्थेच्या विरोधात आंबेडकरी चळवळीचा हातोड घेऊन लढत आहे. आजच मला वाटतंय मी ह्याला बातमी बघितली, दादा काहीतरी म्हणला 5-5 जण एका घरात पीएचडी करतात. मग तुझा अख्खं खानदान महाराजा जमिनी लुटतंय त्याचं काय रे? तुझं पोर लुटतंय, तुझ्या बायकोच्या नावावर आहे, तुझ्या नावावर आहे. माझ्याकडे कागदपत्र तुझ्या आजेचे आले आहेत. तुमच्या अख्ख्या घरदाराने आमच्या जमिनी लुटायच्या आणि आमच्या घरात 5-5 जण शिकायला लागली की तुमच्या पोटात दुखतंय वय. काय जमीन काटेवाडीची कोण तू पैसे देतोय? दादा म्हणतोय विकास केला आणि शिकली पोरं 5-5 जण आजच म्हणलाय. आज काय दादा म्हणलाय की एकाच घरातली 5-5 जण पीएचडी करतात. आज शिकायला लागली म्हणून पीएचडी करत असतील. तुम्ही एकाच घरात सगळी पदं कशी काय देता? मग एका घरात पीएचडी नको, एका घरात सगळी पद्धती. पवार साहेबाची पोरगी खासदार, पवार साहेबाची सून खासदार, पवार साहेबाचा नातू आमदार, पवार साहेबाचा लेख उपमुख्यमंत्री आणि पवार साहेबची स्वतः खासदार आणि सगळीच्या सगळी महारवतनाच्या जमिनी लुटणारी. मांगांच्या बी लुटल्यात. त्या कन्हेरीची 72 एकर जमीन 12 ते दसरथ दिशे नावाचे जे मातंग समाजाचे लोक आहेत त्यांना तर मारून यांनी जमीन लुटली. निवडणूक आहे म्हणून गप आहे. नाही तर महाराष्ट्रातली महार आणि मांगे या बारामतीत येणार आहेत. अजित पवार जर आता तुम्ही एवढा माजुरडेपणा दाखवणार असाल, तुम्ही आम्हाला हिणवणार असाल आणि तुम्ही आमच्या लेकरा बाळाला शिकू देत नसाल आणि त्यातनं शिकून जर पोरग युनिव्हर्सिटीत जात असेल आणि तिथं जर पीएचडी करत असेल तर दादा म्हणतो एका घरात 5-5 जणांनी करायचं नाही. बांधवांनो, ही निवडणूक नगर परिषदेचीच आहे. ही नगर परिषदेवरच चालली निवडणूक. तुमच्या आणि माझ्या हक्क अधिकाराचं तुमच्या आणि माझ्या कामाचं काय? ही बिल्डिंग मी तुम्हाला सांगत होतो, तुम्ही ऐकलं नाही. 7-8 वर्ष तर तिकडे राहत होता आणि 10 वर्ष तर ती पाईप टाकलेत. आता पाणी नाही, दारू सोडा देत ना. तुम्हालाच माहित आहे की 5 वर्षापेक्षा जास्त झालेत. आता यांनी आधी आणलं नाही, आता आणणार आहेत पाणी. या दोघांना नगरसेवक बनवा. हे दोघं काउन्सिल मध्ये जातील आणि मी अजित पवाराच्या दारात बसून निधी आणेल. कसा देत नाही बघतो. काय बापाचा आहे वय? आमच्या बापाचा आहे, आमच्या हक्काचा आहे, आमच्या अधिकाराचा आहे. आमची पोरं कुठे शाळेत आहे? कुठे शाळेत आहे? शाळेत कुठे आहे तुम्ही? प्रवीण भाऊ पंतला विद्या प्रतिष्ठानला फुकट शिक्षण आहे का तुला? तुझी फी भरतात का नाही? फी भरतात का नाही तुझी विद्या प्रतिष्ठानला? हा, फी भरल्याशिवाय पवाराच्या शाळेत पोराला शिकायला नाही. आणि दादा बोर्ड लावतोय. काही बोर्ड लावलाय शिक्षण फ्री आहे. कुणाला दिलं ती तर दाखव, मी माघार घेतो. मला नकोच नगराध्यक्षाचा. तू फुकट कुणाला शिक्षण दिलं की दाखवा फक्त बारामतीत. कुणालाच काय नाही, फक्त जाहिरात आहे. फक्त जाहिरात करतात, काय करत नाही, काय काम करत नाही. निवडणूक आली की 5 वर्ष तेवढी येते ती बी आता ती गावातली जी येतात ती तोंड दाबून येतात. आता ही आपली इथली जी आहेत ती येतात, ती इथंच असतात. पण ही गावातली जी प्रचाराला येतात ती बघा घ्या की काय येतात. इथं हे काम सुरुवात नगरचं बिल्डिंग बांधली निघून गेली. काम कुणी केलं? काम तर पार्टीनं केलं, सुनील चव्हाणनी केलंय. तुमचाही गळ्यात होतं, कुणी काम केलं? तो नगर परिषदेचा सीओ मला फोन करून म्हणला, राव अध्यक्ष त्या सुनील चव्हाणला समजावं की. म्हणलं काय झालं? अहो म्हणला तो जमत घेत नाही. मी काम मंजूर केलंय पण आता त्याचं हे काढायचंय पण ते अगोदरच करायला लावतोय. अगोदर काम करून घेतलंय. लाईटीचं तुमचं कोरोनात जी लाईटचं मीटर लाईट नव्हती, लाईट कोणी तोडली? सुनील चव्हाणनी तोडली. दुसरं कुणी येत मीटर आता तोडला का नाही? बिल्डिंगचा मीटर सुनील चव्हाणनी तोडलाय. आता पलीकडचं फेवर ब्लॉकचं काम सुनील चव्हाणनी पत्र दिलंय. बीएसपीचं पत्र आहे. काम करायचं ह्याला काय बसवायचं म्हणली तर तिची लिफ्ट ना
आधी काय गोळ उठलं होतं होय हाताला? कुणी अडवलं कुणी होतं तुम्हाला? आता तुम्ही म्हणता लिफ्ट बसविल, आधी 3 मजलाचीच आहे. तुम्ही या दोघांना निवडून द्या, मी 6 महिन्याच्या आतमध्ये 2 कोटी रुपये खर्च करतो याला. अजित पवारनी किती किती कुठं करोडो रुपये दगड माहित आहे का? दगड इथे कॅनेलला जे दगड लावलाय ना, एक दगड 830 रुपयाचा आहे. एक दगड 830चा आहे, लाईव्ह आहे. दोघातलं कोण बापाच्या पोटचा आहे त्यांनी सांगायचं, तो 830चा आहे का नाही. आणि अजित पवारला विचारतोय माझं मालका बरं माझं नाही, कुत्र्यान बरं नाही. मालकाला बघतो की मी काय करायचंय ते, आणि हे तर नाही अख्ख्या महाराष्ट्रात दाखवणार आहे. मी गेल्या 30 वर्षाची काम करतोय. फुले शाहू आंबेडकरांचं काम आहे. मला काय याड लागलं? पुरीला आणली मी इथं उभा केली, तुमच्यासाठी उभा केली. या आंबेडकरी चळवळीचा निळ्या झेंड्याचा मान सन्मानासाठी उभा केली. माझ्या पुरीच्या विरोधात 2 बहीण भाऊ एकत्र आले. ही ताई बी आली, सकाळचीच फोन करती पार्थला, महाराजची जागा घेतली बाया, आणि तू बी घेतली त्या गोजूबाईची. कुणाला इतर गोजूबाईची लोक राहतात आपल्या इथं. अरे कुणाला सुट्टी दिली नाही. होलाराची घेतली, सुताराची घेतली, वडराची घेतली, टकाऱ्याची घेतली, महाराची घेतली, मांगाची घेतली. एवढ्याच नाही, मराठ्याची घेतली. मी बाईला उपोषणाला बसलोय, उपोषणाला चालू आहे आता. गरीब मराठ्याची जमीन सुद्धा अजित पवारनी लाटली, आणि इकडे येऊन आता नोटा वाटणार. नोटा कुठल्या आणणार आहे? ती बापाच्या त्यांचे काटेवाडी तर निघले. तुमचा माझा 14,000 करोड रुपयाचा एसटीचा निधी वळवलाय त्यांनी. पोरं आपली कामाला, आपल्या पोरांना जी स्कॉलरशिप भेटते ती बंद आहे. आणि 10 अर्थमंत्री आहे, 10 आणि 5. आमच्या मुळावर उठलाय 10. हा देत म्हणतोय तसा देत म्हणला होता की टीव्हीवर तुम्ही बघता की. हा कर की बाबा, तुला काय व्हायचंय देऊ. तुला अमेरिकेचा राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचं असेल तरी अमरावतीत नसतील. ह्यांना काय माहित आहे तेव्हा? उपमुख्यमंत्री व्हा, मुख्यमंत्री व्हा, काय व्हायचंय ती व्हा, पण आमच्या मुळावर उठू नका. आणि आमच्या मुळावर उठतात तर आम्ही या देशातनं ती मुळातनं समूळ नष्ट करून टाकू. आंबेडकरी चळवळीची ताकद या देशात आहे. बारामतीत आणि पश्चिम महाराष्ट्रात नाही. बहन कुमारी मायावती जी या देशातली अशी लीडर आहे. बहनजीच्या नुसत्या ट्विटवर आंदोलनापेक्षा त्या ट्विटला हे आहे. आणि त्या बहन मायावतीजीच्या कार्यकर्ते आहे आम्ही. फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवरती काम करणाऱ्या कार्यकर्त्यांना आपल्याला येणाऱ्या निवडणुकीत पाठवायचंय. दोन्ही एकच आहेत, दोन्ही पवार एकच आहे. तुतारीवाला बी तोच आहे, मोतारीवाला तोच आहे. आता याच्या बघितलं नाही मोबाईलवर तर दिसतंय का नाही. सकाळचा ती टीव्हीला बातमी आली, पार्थनी महारवातनाची जागा लागली, आणि दुपारची ताई आली, आणि ताई म्हणते मी सकाळीच पार्थला फोन केलता. पार्थ म्हणला आत्याने असं करतच नाही, आत्याने तुला खाल्लेली आहे, ही पार्थला बी माहित आहे. दोघं बी तसंच आहेत, आणि दोन्ही एकच आहेत. एकाच बापाच्या अवलाद आहे, एक चौथीचा आहे, एक मावशीचा आहे. तिथे आता भांडात आलंय दाखवायचं, म्हणजे दुसरा विरोधकात तयार नाही झाला पाहिजे. विरोधकात नाही. बारामतीत होतं का कोण? बारामतीकरांनी का आता बारामतीकर म्हणतात चुपचाप हाती छाप वैतागून गेलेले जमालीचा गँगला. हे जे इथं रोडला जे हे बनवतात ना स्पीड ब्रेकर, मार्केटच्या अलीकडे ही मंडईला इकायला बघतात का नाही, ती एक स्पीड ब्रेकर 6.5 लाख रुपयाचा आहे. एवढ्याच आहे, 6.5 लाख रुपयाचा आहे. आणि आमच्या बिल्डिंगला मीटर नाही. इथं 6.5चा, इकडे 9.5 लाखाचा, 97 लाख रुपयाचं बांधलंय त्या नदीला. आता 97 लाख रुपयाचं सणासण आमच्या सणाचा जवळ 2 किलोमीटर आहे. इथं इथे का नाही तेव्हा पलीकडला सणाचा जवळ तिथं का 97. आता 97 लाख रुपयाचं असं बांधलंय काय, त्याला 5 स्टार सणात म्हणताय. म्हणजे शेअरीतने हट्टा का त्यात कबलुतीत होतं सगळं. आणि नेमकं चाललंय काय, तुम्ही म्हणताय काय, सांगताय काय. आता सांगितलं ना आणि घेतली, काम करत आलो काम करत राहू. मग एवढे दिवस करत काय होता? जे काम करत आलोय काम करत राहू आता जे आहे
हे आपल्याला ऐकू येतंय की काय मलिदा खातच आलोय आणि मलिदा खातच राहू. ही सगळी मलिदेवाले त्या नगर परिषदेचं कॉन्ट्रॅक्ट आहे झाडायचं. 1,45,00,000 रुपये महिन्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे. गाया झाडायला आपले आणि मलिदा खाणारी गावातले. तो कॉन्ट्रॅक्टर कुठनं आणलाय आता तर नवीन वसईवर आणणार आहे. हे दिवाबत्तीच्या आहेत ना या लाईटीचं 40,00,000 रुपये महिन्याचं टेंडर आहे देखभालीचं. आता इथं कोण बघा आलं तर सांगा बरं. हे बंद पडलं की पुन्हा फोन करतो तिकडं. जो नगर परिषद मध्ये सारख्या यार झाले कोण मारतो आम्ही मारतो. बघा मी जो वचननामा दिलाय त्या वचननाम्यामुळं दादाला रडकुंडी आलता दादा आणि दादा रडकुंडी येऊन निवडणूक दादानी पुढे गेली. दादानी केली निवडणूक घेऊन बर पुढे गेली तर मला वेळ घेतला. मी पण पहाटेच्या 5 वाजल्यापासून फिरायला लागलो. मी बी पहाटेपासून फिरतो. निवडणूक पुढे गेली ना आता परत त्या निवडणुकीच्या विरोधात ह्यांची दादानीच माणसं पाठवली कोर्टात. आता अपील बी त्या नगर परिषदेने केले. त्याचं अपील हायकोर्टातलं झालं तर सुप्रीम कोर्टात भाजप गेली. आता भाजपचा दादा नक्कीच आहेत की एका सरकारमध्ये दोघ आहेत आणि हिथं भांडतात बारामध्ये. भांड्यात बिंड्यात काय नाही. अजित दादाची बी टीम म्हणून तुतारी आणि ही कमळावाली मुतारी हे दोन्ही बी दादासाठी काम करतात. हा हे दोन्ही बी कुणासाठी काम करतात ते ह्याच्यासाठी करतात. आणि तुम्हाला मला येऊन आता निवडणुकीपुरती देणार आहे परत काही येणार नाही. मी वचननाम्यात सांगितलंय मागायला त्याला 1 BHK झालाय तो नगर परिषदेतनं झालेला आहे. ही कोण सांगणार नाही मी सांगतो तुम्हाला. आणि 3 लाख रुपये प्रधानमंत्री आवास योजनेत आहे. 2.5 लाख रुपये रमाई आवास योजनेत आहे. 2.5 लाख रुपये CSR फंड आहे आणि 2 लाख रुपये तुमच्या नावावरती बिनव्याजी कर्ज देत आहे. इंजिनियर मी कशाला मलिदा गँगवाला बिल्डर लावील होय नगर परिषदेच्या काय इंजिनियरला धोकू देता नाही ना मी. आणि सहज देता येत आहे सहज ती करता येत आहे. दादा आता तुम्हाला 5 वर्षात एकदा पैसे देईल. आता कधी गडचिरोलीला तुम्ही जर माहित नसेल गडचिरोली कुठली देवी पौरा देवी ना लय मोठं देवस्थान आहे. तिकडे जर कधी गेला आणि जंगलात गाडी बंद पडली आणि नक्षलवाद्यांनी जर अडवलं काळूरामचं नाव सांगायचं. दोघांनाच ओळखतात पवाराला आणि मला. ही तुमची ताकद आहे ना. तुमच्या ताकदीवरती तिथेपर्यंत गेली. परंतु ही जी ताकद आहे ही समाजाची ताकद आहे आणि समाजाची ताकद आत्ताची तुम्हाला निवडणुकीत दिसली. काळूराम चौधरी उभा राहिला नगराध्यक्ष पदाला म्हणून आपल्याला जागा 8च आहेत. 8 त्यातल्या 7 बौद्ध समाजाला दिलेत आणि 11 जागा आपल्याला भेटल्यात. किती 11 भेटल्यात. आता जी निवडणूक चाललेली आहे ह्या निवडणुकीत बघा ही घरकुलाचं जर मी सांगितलं 10,000 रुपये देऊ शकतोय आपण. दादा देतोय मी का नाही देणार. दादा 64 करोड रुपयाचं पलीकड बिल्डिंग वर दिसतंय. 64 करोड रुपयाची ती गोल्ड बिल्डिंग आहे ना 64 करोड रुपयाचं वाचनालय बांधतोय दादा 64 करोड रुपयाचं. आणि आमच्या घराला अजून पाणीच नाही. मी इथनं 15 दिवसात निघून गेलो. त्या संडासात न कुठं दानवानी जोराळाने पुन्हा बांधला जावं ती घाण काढली ती नीट केलंय. नाही तर कुठं काय होतं कोण बघतोय तेव्हा येऊन. निवडणुका असल्या म्हणजे निवडणुकीपुरती येणार. आता एवढ्या बिल्डिंग चढायला मोकळी येतोय तेव्हा मोकळी नाही ती कोण. ही बाबासाहेबांनी 4 लेकरं मारलेत आणि तुम्हाला मला मताचा अधिकार दिलाय म्हणून ही जी गावातली लोक आपल्या दारात येतात. तिथे बाबासाहेबांची 4 लेकरं मेल्यामुळे तुम्हाला मला मताचा अधिकार दिल्यामुळे ती दारात येतात. आणि तुम्हाला मला जर मताचा अधिकार नसता तर आपल्याकडे ही काय लागतं काय सांगा बरं. तुम्हाला मला जर बाबासाहेबांनी मताचाच अधिकार दिला नसता तर तुमच्याकडे माझ्याकडे विकायला काहीच नसतो. स्वतःलाच विकावं लागलं असतं. म्हणून बाबासाहेब गेल्यानंतर बी तुमच्या माझ्या व्यवस्था केलेली. आणि तो मताचा अधिकार जो तुम्हाला मला दिलाय ही तुमच्या माझ्या सामाजिक शैक्षणिक आर्थिक उन्नतीचा मार्ग आहे. रोजगार आपल्याकडे आहे का. अजिबात नाही. तुम्हाला ह्यांना
यांना आम्हाला मत देऊन तिथं काउन्सिल मध्ये पाठवायचं. हे पलीकडचे आहे ना आंबेडकर पुतळा, ते वाबळ्याचं हॉस्पिटल, दोन्ही साईडला फॅसिलिटी उभा करायचंय. नाही करू शकतोय ती, ते आपल्या नगरसेवक करू शकतात. आणि 2,000 रुपयाच्या भांडवलावर तुमचा 20,000 रुपयाचा धंदा होऊ शकतो. टिकल्याचं पाकिट तुम्ही दिल्लीला गेला तर रुपयाला आहे. तिथं तुम्ही स्वतः आणता ते टिकल्याचं पाकिट 10 रुपयापेक्षा जास्त आहे. या आता थंडीचं जे कान टोपे आहेत ना, त्या कान टोप्या 5-5 रुपयाला भेटतात असं डिगत. तुम्हाला आणि मला अर्थकारणापासून लांब ठेवलंय. आपल्याला म्हणतात धंदा करा, 2 नंबर धंदा चालू करायला परमिशन आहे. रोजगार कोण देणार? हे तुळशीबाग बघितली का नाही तुम्ही? गेला आजकाल बऱ्याच जणी. ती तुळशीबाग हे का नाही आपण उभा करू शकत? आपण करू शकतोय. आम्हाला इतक्या सगळ्यांना 1 ते 1,500 गाळा होत्या तिथं. नगर परिषदेच्या मार्फत ती फुकाट दिलं जातील. तुमचा माणूस तिथं पाठवायचा आहे. तुमचा माणूस तिथं पाठवायचा आहे. त्या तिथं आपण ती 1,000-1,500 गाळा उभा केलं आणि कपड्याची दुकानं लावली, जीन पॅन्टी. आता लेडीजचं जे साहित्य विकलं जातं त्या साहित्याला मार्केट आहे. 2,500 वस्तू अशा आहेत ज्या रोडवर आपण एकूण व्यावसायिक उद्योजक बनू शकतो. नाही तर आम्ही 1 एप्रिलला थिएटर ठेवायचं. बाबासाहेबांनी निबंध लिहिला जो प्रॉब्लेम अप्रूव्हित आणि त्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना झाली. आणि मग बाबासाहेब माझा बाप आणि हे 90साठी दुसऱ्याच्या मागे फिरतोय. आणि 1 एप्रिलला थिएटर ठेवतोय. बँक स्थापन केली. तुझं काय? वर्गणीची वाट बघत बसतोय. त्याला जयंतीची वर्गणी करायची आणि मग जयंतीला अध्यक्ष महासचिवाचे होते भांडणं. मग परत दुसऱ्या जयंतीला 2 पुस्तकं करतात. आणि मग ह्यो धंदा करण्यापेक्षा ह्यो धंदा करायचे रस्त्यावर इथं उद्योजक होऊ आपण. आणि ती करण्यासाठी ह्या दोघांना तुम्हाला या सगळ्यांना काउन्सिल मध्ये पाठवायचंय. ही जी आहे ही आपल्या हातात आहे. आपण करू शकतो. MIDC काय काम आहे तो आपल्याला जाऊ आहे का सांगा बरं? नाही काम आपल्याला. ठेकेदार त्यांचा काल पोरगा आलेलं करोडपती होतंय त्यांचं. आणि आमच्या 7 पिढ्या इथं मरून गेल्या ना आमच्याकडे अजून बी आमच्याकडे काहीच नाही. ही सगळी परिस्थिती बदलायची साठी 20 तारखेला आलेले. 20 तारखेला अशा 2 मशीन असणार आहेत. अशा 2 मशीन असणार आहेत. आतमध्ये गेल्यानंतर अशा 2 मशीन असणार आहेत. ही जी गुलाबी मशीन आहे ही नगराध्यक्षाची आहे. ह्याच्यावर 1 बटन दाबायचंय. 5 नंबरला हत्ते. इथं 5 नंबरला हत्ते. आणि ही जी दुसरी मतपेटी आहे मशीन आहे ह्याच्यावर नगरसेवकांचं मतदान आहे. ह्याच्यावर तुम्हाला 2 बटन दाबायच्यात. वरती जी पांढरी मतपत्रिका आहे ह्याच्यावरती 3 नंबरला हत्ते आहे. ह्याच्यावर 3 नंबरला आहे. आणि खाली 6 नंबरला रिक्षा आहे. ते गुलाबांनाचा नाच जावय आहे. इतक्या रुपालीचा मिस्टर आहे. गुलाबांनाचा नाच जावय आहे. लेलाम नाही. नितीन सोनवणे कुठे दादा म्हणजे घरातलाच आहे. इथलाच आहे. ते पोरगे आपल्या इथं जलमलेले. आता त्याला सांगते आता सगळ्यात मजबूत कोण आहे? हात-3 रिक्षा आहे. आणि हात-3 रिक्षामुळं त्या पवारांच्या एवढं भांडण दिसत होतं का नाही? 1 झालेत आपल्या विरोधात. काय 1 झाले असतील? त्यांना निळा झेंडा नको आहे. त्यांना आंबेडकर वाद नको आहे. त्यांना लाचार तिथं पाहिजे. आपलं खासदार किती आहेत माहिती आहे का दिल्लीत? 129 आहेत. तोंड उघडायची मुभा नाही त्या खासदारांना. आणि तुम्ही नगरसेवकांचं काय घेऊन बसला? खासदार आपला बोलत नाही. नगरसेवक काय बोलतात तुम्ही बघितलंय की? तुम्ही काय आता पहिल्यांदा मतदान करत नाही. ह्याच्या अगोदर बी लय गेलेलं आहे. काय करतात? काहीच करत नाहीत. म्हणून ह्या वेळेस आमराईची दलिंद्री घालवायची आपल्याला. आमराईची काय घालवायची? दलिंद्री. आणि आमराईतल्या लोकांसाठी सांगतो वेशीवरचा मारुती बी आपल्याला प्रसन्न झालाय. तेल्याचा शनी महाराजचा आशीर्वाद मला आहे. आणि त्या तेल्याचा शनी ह्या वेळेस आमराईची दलिंद्री घालवणार आहे. दादा तुम्हाला एकदाच देईल. मी तुम्हाला वर्षाला देणार आहे. दर दिवाळीला CSR फंड
15 कंपन्याचा 75 करोड रुपये गोळा करतात आणि झाडं लावतात आणि त्याचा ट्रे गार्ड ही आहेत ना, ही वर्षाला 75 करोड रुपये एकच झाड 100 वेळा लावले नगर परिषद. त्यांना काय कागदा उतरवायचंय? ती जर 200 रुपयाचा दगडच्या 830 रुपयाचं बिल काढत असतील तर एक झाडची 100 वेळा जाळू बी शकतात आणि लावू बी शकतात. आणि त्यांनी ते केलंय, त्यांनी ते केलेलं आहे. आणि म्हणून बांधवांनो, येणाऱ्या 20 तारखेला रिक्षात बसायचंय. रिक्षा आपल्या पप्पूची आहे, जेवण वकील आहे, माझी पोरगी वकील आहे. आणि कोरोनातली ना, कोरोनात वकील नाही झाली ती, दिल्लीला आणि मुंबईला शिकते. आणि ती कोर्टात आपण बघू की कोर्टात दाखवलं, कोर्टात कधी लढती ती अख्खा देश बघेल, अख्खा देश बघेल. आणि ती बघायसाठी तर मी दिल्लीला पाठवली तिला. आणि नगरसेवक, आता माझी पोरगी नगरसेवक आली, तुम्ही ह्या दोघांना निवडून दिलं, ही काउन्सिल मध्ये जातील, ह्यांना 3 महिन्यात एक मिटिंग असते, 3 महिन्यात. आणि 24 तास मी तिथंच असतो का नाही? नरड्यावर बसेल का नाही मी सांगा? तुम्हाला माहित आहे मी या रस्त्यावरच्या आंदोलनात एवढा बांधतोय, ज्यावेळेस तुम्ही तुमच्या हक्का अधिकाराने ह्यांना तिथं पाठवताल त्यावेळेस मी किती भांडेल? दादाकडनं नरडीवर बसून पैसे काढेल, दादाच निधी देणार आहे. दादा माझा थोरला भाऊ आहे, वहिनी आपली चोरली भाऊजाई म्हणजे आईसारखी असते. मी दादाकडनं आणतो की दादा मलिदा गँगला दादा बी वैतागलाय. बारामतीच्या ह्या मलिदा गँगला दादाच वैतागून गेलेला आहे. आता दादा बी चुकलेला आहे. पण तो कसा सांगणार डायरेक्ट तुम्ही काळोरातला मत करा म्हणणार नाही. पण दादा माझा थोरला भाऊ आहे, त्याच्यामुळं दादाचा जॅकेटचा कलर कुठला आहे? गुलाबी. आणि मग मला बी हत्ती कुठला आलाय नगराध्यक्षाला? गुलाबी. दादाचा माझं बी ठरलंय यंदा. मलिदा गँगला जर मानगोटावरनं आपल्याला बारामतीकरांच्या मलिदा गँग उतरवायची असेल आणि तुमच्या माझ्या लेकरा बाळाचं चांगलं करायचं असेल तर आता ही संधी आहे. ही साधन आहे, ही निवडणूक जी आहे ती साधन आहे, जे आपल्या मूलभूत गरजा आहेत किंवा मूलभूत हॉस्पिटलचा. आता आणि त्यांनी सांगितलं ही बांधतात, आम्ही बांधतो तिथं. आता तुम्ही उद्या मी सांगतोय म्हणून बघा, उद्या कोणी बी ह्याच्यातलं जावा, पळत पड धरायचं म्हणायचं, डायलेसच करायचंय. त्या मेडिकल कॉलेज दादा आणि ताईजी गप्पा मारतात का नाही, त्या मेडिकल कॉलेजला जायचं आणि तिथं पोट धरून म्हणायचं डायलेसच करायचंय. तो नंबर देतो 1 महिन्याचा. आता डायलेसिसचा नंबर 1 महिन्याचा दिल्यावरती पेशंट राहील का? त्यांना बुटाने नाही वेळ आणलं पाहिजे. आणि मी आणील, आता आचारसंहिता आहे म्हणून नाही, नंतर ती नीट कसं करायचं हे आम्हाला माहित आहे, आम्ही करू. पण तुम्हाला या लोकांना आशीर्वाद द्यायचा आहे तुमच्या मताचा. आणि मताचं दान करायचं नाही, मताचा अधिकार बजवायचा आहे. तुम्ही मतदान करता त्याच्यामुळे ती दान जाऊन द्या, कोण द्या असं त्याला बघत नाही बोलत जाऊन द्या, दान तर देते ही बेकारी सारखे येते, दारात जाऊन देते. मताचा अधिकार आहे आणि तो मताचा अधिकार तुम्हाला वाटेल नाही तर इथं येऊन बिल्डिंग मध्ये आलतीन, बिल्डिंग मध्ये नाव घेतलं, नाव आलं आणि राज्य वाजवायला द्यायचे. दोन ना किती दिसत गेल्या वेळेस तर तुमचं खाल्लं होतं वाटतं, लोकसभेला आणलं होतं यांनी. हे जे चित्र आहे त्यांनी आणलं होतं, मला माहित आहे की ही पैसे वाटणार. मग मी काय तुम्हाला नाव ठेवायला आलो नाही, परंतु तुमच्या आता बघा ऍडमिशन आहे पोरांचं सांगितलं आपण कवी मोरपंथला 100% अनुदान आहे, तरी ती कवी मोरपंथ ती घेतली पोरांची. विक्या बघा तिथं बसलाय, विक्याच्या दोन्ही पोरीचं भांडून नारट्यावर बसून फुकट ऍडमिशन केलं आणि रुपया देणार नाही देणार रुपया. कुणाला बी आणा तुम्ही, कुणाला आणा, कुणाला सांगा, 1 रुपया फी देणार नाही. तुमच्या बी ज्यांच्या घेतल्या त्यांच्या बी माघारी घ्यायच्या असेल तर या पोरांना काउन्सिल मध्ये पाठवायचंय. आमराईची दलिंद्री घालवायची असेल तर हत्ती रिक्षा देण्यात ठेवायचं, 2 हत्ती 1 रिक्षा. माझ्या पुरीचा हत्ती तर पांढरा हत्ती आहे. जो पांढरा हत्ती गौतम बुद्धांच्या आईच्या स्वप्नात आलता. गौतम बुद्धांचा जन्म व्हायच्या आदल्या रात्री महामायेच्या स्वप्नात पांढरा हत्ती आलता. आणि तो पांढरा हत्ती म्हणजे लक्ष्मीचं प्रतीक आहे. त्याच्याचं प्रतीक आहे गजलक्ष्मी आहे ती.
आणि त्या लक्ष्मीचं प्रतीक आहे तो पांढरा हत्ती 3 नंबरला आहे. त्याच्या खाली निळी रिक्षा आहे. कलर बी भारी आलाय माझ्यावर, निळा आलाय. निळी रिक्षा आहे. एका मशीनवर 2 बटन दाबायच्यात आणि जी दुसरी मशीन आहे ती आपलं दादाचं जॅकेट आहे गुलाबी. दादाने माझ्यामुळे गुलाबी जॅकेट घालायचं बंद केलंय. आता या गुलाबी मतपत्रिकेवर 5 नंबरला हत्ती आहे. आणि या येणाऱ्या 20 तारखेला तुम्ही 2 हत्ती आणि रिक्षाच्या समोरलं बटन दाबचाल आणि आम्हाला सगळ्यांना पलीकड 13 आहे. 13 मध्ये 1 नंबरला पायलचा हत्ती आहे. लखनचा हत्ती 3 नंबरला आहे. आणि काजलचा बी तिकडे 12ला 1 नंबरलाच आहे. काजल शिकलेले आहे, रवी शिकलेला आहे, माझी पोरगी शिकलेली आहे, पायल आहे. पायलचा नवरा बहुजन समाज पार्टीचा कॅडर कार्यकर्ता आहे. आम्ही उमेदवार बी कुणाला दिलाय तो पतारीवाला आहे. शिकलाय तो लखन मिसाळ पण पतारीवाला आहे. रस्त्याच्या कडेला गाडा लावून तिथं दादाकडे तिकीट मागाय गेली. आता ती 40 लाख रुपये आधी इकरत होता. आम्ही राष्ट्रीय पक्षाचा पतारीवाला उभा केलाय. रिक्षावालीची बायको आहे, 2 वकील आहेत, हे शिक्षित आहे. तिथं मिस्टर ती शिर्के कुठे गेले, शिर्के शिकलेलं आहे. आणि 4 जण मी उभा केले कारण माझ्या घरी 4च लागते आणि मी 5वा शिकाळीला राहिलाय. तुमचा कार्यक्रमच आहे. तुम्ही आता किती आमच्या विरोधात षडयंत्र करताय ना ती करा. तुमचा कार्यक्रम आहे. न्याय आणि तुमच्या लेकरा बाळाचं चांगलं करायचं असेल तर 20 तारखेला हत्तीच्या समोरलं बटन दाबायचंय. 2 हत्ती आणि 1 रिक्षा. हे तुम्हाला कुठलं तुम्ही कामच सांगायचं नाही. परत तुम्हाला कुठं जायची गरज आहे का कुणाला? बिल्डिंग मधल्या तर कुणाला तिकडे यायची गरज नाही. तुमची कामं तुमच्या घरात बसून करणार आहे. तुम्हाला कुठं जाऊ देणार नाही. हॉस्पिटलला तुम्ही खाजगी हॉस्पिटलला नेलं, समजा अर्जंट असेल काय आणि नेलं तर डॉक्टर पैसे घेतोय का नाही? डिपॉझिट घेतोय. त्यांना नगरसेवक बनवायचं, डिपॉझिट माझ्यावर सोडायचं. माझ्यावर किती केसेस होऊन द्या, अजून किती करायचे तेवढे करून दे. पैसे मागितले की डॉक्टर मारणार नाही. ज्यांनी निधी खाल्लाय का नाही, ज्या डॉक्टरकडे पैसे येतात, शासनाचे पैसे येतात म्हणजे फुकट पाहिजे का नाही? आणि जो देत नसल तर काय हातात घ्यायला मला काय कुठं नोकरीला लागायचं. पण कोणी तुम्ही सोडवायला बी येऊ नका. माझी पोरगी सोडवली. मी बी आता वकिलाचा बापच आहे की. मग तुम्हाला फक्त माझ्या बरोबर राहायचंय, यांच्या बरोबर राहायचंय. आम्हाला येणाऱ्या 20 तारखेला 2 हत्ती आणि 1 रिक्षाच्या समोरचं बटन दाबायचंय आणि आपण ती येणाऱ्या 20 तारखेला इमानी एतबारानी 2 हत्ती आणि 1 रिक्षा समोरलं बटन दाबताल आणि आपली सेवा करण्याची संधी द्याल. एवढ्याच या ठिकाणी बोलतो आणि थांबतो. जय भीम, जय भारत.